करकटावरी ठेवूनिया तुळसीहार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसीहार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळसीहार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान विठ्ठल विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगमान्य देवमान्य विश्वमान्य जिजाई रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग तुम्हा श्रोता सज्जन मायबापांच्या सेवेकरता या ठिकाणी निवडलेला विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळसीहार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान अभंगातील प्रतिपाद्य विषय पाहायचा म्हटलं तर म्हणजे अभंगातील सरळ सरळ भावार्थ या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देव किती सुंदर आहे याचं वर्णन या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय यांनी या ठिकाणी केलेले परंतु तुकोबाराय म्हणता ते सुंदर असणारं ध्यान विटीवर उभा आहे कोण जगाचा जगन्नाथ विश्वाचा मायबाप ज्याला देव म्हणतात तो विश्वाचा मायबाप ज्याला देव म्हणतात तो भगवान परमात्मा कोठे उभा आहे विटेवर उभा आहे परंतु ऐका जगद्गुरु तुकोबाराय म्हणता विटेवर उभा असणारा भगवान परमात्मा विटेवर उभा असताना कटावर हात ठेवून उभा आहे सुंदर ते ध्यान उभी विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळसीहार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान मग त्या सुंदर असणाऱ्या ध्यानाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुळस अतिशय आवडते म्हणून त्या सुंदर असणाऱ्या ध्यानानं तुळस गळ्यामध्ये काय केली त्या तुळशीचा हार गळ्यामध्ये परिधान केलाय मग आता त्याच विश्वपिता भगवान परमात्म्यानं पितांबर पण नेसलाय परंतु भक्तांकरता मग आता तुकोबाराय म्हणता हे ध्यान आम्हाला निरंतर आवडतं तुकोबाराय ते ध्यान म्हणताय हे नाही म्हणत काय म्हणता सुंदर ते ध्यान मग आता 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी देवाच्या अलंकारांचं आभूषणांचं वर्णन त्या ठिकाणी केले मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसीहार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान आता शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सर्व सुख जर कोठे असल भगवंताच्या चरणाजवळ परंतु ऐका तुका म्हणे माझी हेची सर्व सुख भगवंताच्या चरणाजवळ आहे आता खालच्या ओळीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पाहिन श्रीमुख आवडीने आता याच्यात 2 अर्थ निघतात बर का न जर काढून टाकला तर तुम्ही घ्या पाहिन श्रीमुख आवडीने इथं तुकोबारायांनी न संबोधन त्या ठिकाणी वापरलेले आहे मग आता तुकोबाराय म्हणतात हे ध्यान नित्य नियमानं नवे नवे पाहिन श्रीमुख आवडीने आवडीनं तो विश्वपिता भगवान परमात्मा त्या परमात्म्याचं श्रीमुख मी आवडीनं पाहिल असं तुकोबाराय म्हणतात कारण तो जगाचा जगन्नाथ विश्वाचा मायबाप ज्याला देव म्हणतात त्या देवा इतकं सुंदर कोणीही नाही असा झाला सरळ अभंगाचा भावार्थ संपवायचं का कीर्तन संपवायचं का आता नजर पुराणा संपवायचं
विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटी भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथित विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेचे वंद श्री गुरूंचे चरण ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा
कलाकारांसाठी टाळी वाजवा. फार गोड फार गोड. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायोतमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार. हे दुःख मारुती नंदन हे दुःख मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया निवृत्तीनाथांचे चरण निवृत्तीनाथाचे चरण निवृत्तीनाथाचे चरण शरणायका जनार्दने शरणायका जनार्दने निवृत्तीनाथांची चरणी शरण एका जनार्दनी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशीहार गळकासे पितांबर आवडे निरंतर हे जी ध्यान विठ्ठल विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. सेवेला स्पर्श करण्याआधी साधू संतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या भूमीमध्ये श्रीराम जन्मोत्सवानिमित्त व हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने संगीतमय शिवपुराण कथेचे व 9999 रुद्राक्ष वाटप सोहळ्याचे नियोजन या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये या ठिकाणी श्री क्षेत्र किन्ही या गावामध्ये या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील 4थ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला या ठिकाणी आलेलं आहे. आज ज्यांच्यामुळे हे कीर्तनाचं पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला या ठिकाणी आलेलं आहे. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असं असणारं तुमच्याच गावचं एक वैभव नवनवी संप्रदायातील एक उत्कृष्ट नाव असणारे हरिभक्तीपरायण
आमचे संदीप दादा मनकर यांच्यामुळे ही सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेल या ठिकाणी आलेली आहे. समस्त गावकरी मंडळ, सप्ताह कमिटी, सरपंच, उपसरपंच सर्वांच्या सहकार्यातून हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. परंतु ऐका, हा अखंड हरिनाम सप्ताह एवढ्या सुंदर पद्धतीने या ठिकाणी संपन्न होतोय आणि अभंगही सुंदर निवडण्याचं कारण गावही तेवढं सुंदर. काय? गावही तेवढं सुंदर. इथले सर्व श्रोता भाविक वर्ग सर्व सुंदर, सर्व श्रोता वर्ग भाविक वर्ग सर्व सुंदर. इथलं नियोजनही त्या ठिकाणी सुंदर आणि म्हणून अभंगही निवडला सुंदर. कारण इथले कलाकार हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य हरिभक्तीपरायण शरद महाराज आळंदीकर फार सुंदर या ठिकाणी गायनाची साथ या ठिकाणी करत आहे. हरिभक्तीपरायण कार्तिक महाराज शिंदे आळंदीकर फार सुंदर या ठिकाणी गायनाची साथ करताय. मृदंगमणी, मृदंगाचे महामेरू. आता असं वाटतं माझं कमी ऐकावं आणि यांचं जास्त ऐकावं. फार सुंदर साथ आहे. हरिभक्तीपरायण आदित्य महाराज फार सुंदर या ठिकाणी मृदंगाची साथ या ठिकाणी करत आहे. इकडनं हरिभक्तीपरायण गावकरी मंडळी, समस्त गावकरी मंडळी किन्ही, सर्व श्रोता वर्ग भाविक वर्ग सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार. आणि विशेष म्हणजे चोपदारले भारी. हरिभक्तीपरायण राजेंद्र काका बलांडे फार सुंदर आहे का नाही? कीर्तन करायला शोभला असाच चोपदार पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विनिकरीताई, आमच्या पुष्पाताई आणि तुळशीवाल्या मावशी. विशेष म्हणजे सिस्टमही फार गोडे बरं का. कसं आहे, सिस्टम हा कीर्तनाचा आत्मा आहे. काय आहे? कीर्तनाचा आत्मा आहे. कारण बिंबीच्या देठापासून ओरडावं लागतं. एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. फार सुंदर दादा, फार असाच गोड गोड आवाज देत जा, देव तुमचं चांगलं करेल. पेटीवाले दादा फार सुंदर या ठिकाणी साथ करताय. आणि याच गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभक्तीपरायण आमचे बाबूराव काका देशमुख, बाळू महाराज देशमुख. आता कसं आहे, गावात पहिल्यांदा येणं झाले, नाव पाठवायला जरा वेळ लागल. आणि या सुंदर वातावरणामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या थाटात, मोठ्या माटात, मोठ्या उत्साहात. कारण देव किती सुंदर आहे, देवाचं वर्णन तर करायचंच आहे, परंतु या गावातले लोकही सुंदर आहे आणि हे किन्नी गावही तेवढं सुंदर आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, जेवढं महत्व नामयज्ञाला आहे तेवढंच महत्व अन्नदानाला देखील आहे. आज सकाळचं नाश्ता दिला श्री हरिभक्तीपरायण महादेव बाबाराव शिंदे व आज एकादशी, त्या निमित्ताने फराळ सकाळ संध्याकाळ. जेवण नाही म्हणायचं बरं का, आज जेवण पण म्हणायचं नाही, पाप लागतं. काय लागतं? पाप लागतं. आणि एकादशीच्या दिवशी म्हणजे माहीत असून पण अन्न खाल्लं तरी पाप लागतं. आज सकाळचं फराळ दिले हरिभक्तीपरायण श्री बळीराम लक्ष्मण वाडेकर व संध्याकाळचं फराळ होतं आमचं राजू पांडुरंग पवार यांच्याकडे संध्याकाळचं अन्न, त्या संध्याकाळचं त्या ठिकाणी फराळ होतं. सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार. आणि या सुंदर वातावरणामध्ये तुम्ही सर्वजण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. मंडपही सुंदर. आणि विशेष म्हणजे एवढ्या गरमीमध्ये एक तर लोकांना फॅन आणा म्हणलं तरी आणत नाही, पण तुम्हाला पण कूलर लावले. किती मोठं भाग्य आहे, कारण सप्ताह कमिटी सुंदर आहे. विठ्ठल विठ्ठल. आजच्या कार्यक्रमाकरता माझ्यासोबत आलेले माझे मोठे बंधू सन्माननीय हरिभक्तीपरायण सुरेशदादा सानप, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार. विठ्ठल विठ्ठल. सुंदर ते ध्यान उभी विटेवरी, करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हिची ध्यान. माझ्या कीर्तनाचा नियम असा आहे. आता तसा जर विचार केला, संदीप दादांमुळं तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला या ठिकाणी आलेला आहे.
कीर्तनाचा नियम असा आहे, मी कीर्तनात प्रश्न विचारत असते, जो कोणी प्रश्नाचं उत्तर बरोबर देतो त्याला 5 लाख रुपये बक्षीस देते. खरंच देते. किती? 5 लाख. 5 लाखांसोबत 5 सोन्याची बिस्किट पण फ्री देते. 5 सोन्याची बिस्किट पण फ्री देते. आणि आता ऐका, उत्तर जर बरोबर दिलं तरच त्याला बक्षीस दिलं जातं. उत्तर जर चुकलंच, समजणे वाले को इशारा काफी है. मी वापस डबल वसुली करते, कारण मी द्यायला नाही आले, मीच घ्यायला आली. विठ्ठल विठ्ठल. ऐका, पण ज्यानं कोणी प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं त्याला मी माझ्या पदरचे पैसे देत नाही, आधीच डिक्लेअर करते. मग तुम्ही म्हणाल ताई मग पैसे तर तुम्ही तर कबूल केलं, देणार कोण? मला ज्यांनी आमंत्रित केलंय. आता ते वर्गणीतून घ्यायचे का कसे घ्यायचे ते तुम्ही बघा, परंतु ज्यांनी मला आमंत्रित केले आमच्या संदीप दादांकडून, तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यानंतर पैसे घेऊन विठ्ठल विठ्ठल. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे देव किती सुंदर आहे याचं वर्णन करताय. आता ऐका, हा अभंग हा अभंग देवडीकरांच्या गाथ्यामध्ये 14 क्रमांकाचा, बरं का, आळंदीकर महाराज. हा अभंग देवडीकरांच्या गाथ्यामध्ये 14 क्रमांकाचा. आणि तसा जर भजनी मालिकेत जर पाहायचा जर म्हटलं तर लवकर पाहायला भेटतो, परंतु देवडीकरांच्या गाथ्यात हा अभंग 14 क्रमांकाचा आहे. आता ऐका, हा अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे, बरोबर ना? हात म्हणा, पाठातला नाही का? सगळ्यांच्या पाठातला. बरं, पाठातला नसू द्या, कान पाठातला, कान पाठातला आहे पण पाठातला नाही. मग आता ऐका, महाराज म्हणता हा अभंग कान पाठातला नाही, पाठातला नाही. हा अभंग ज्याचा कानपाटही नाही, ज्याचा पाठही नाही, तो वारकरी. आता तुम्हीच म्हणता नाही, वारकरी नाही, कारण ज्याचा अभंग पाठही नाही, कानपाटही नाही, त्याला वारकरी म्हणता येणार नाही. मग आता अभंग हा देवडीकरांच्या गाथ्यातला 14 क्रमांकाचा आहे. आता ऐका माय बापा हो, परंतु या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय देव किती सुंदर याचं वर्णन करताय. परंतु ऐका, या अभंगात तुकोबारायने देवाच्या नावाचा उल्लेख केलाय का? तुम्ही सर्व सुजान सुसंस्कृत नागरिक आहात, या गावातले सर्व मायबाप आहात. मग मला सांगा, सगळे शिकलेली आहात, माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं महान आहात, 4 पावसाळे जास्त पाहिलेले तुम्ही. मग मला सांगा, या अभंगामध्ये तुकोबारायांनी देवाच्या नावाचा उल्लेख केलाय का? मला काही घाई नाही, मी 5 मिनिटं देते, विचार करून सांगा. अजून सोपं करून सांगते, विठोबा, पांडुरंग असं काही नाव आलंय का अभंगात? आलंय नाही. ज्याचा आदर करायचा असतो ना त्याचं नाव घ्यायचं नसतं. ज्याचा आदर करायचा असतो त्याचं नाव घ्यायचं नसतं. अभंग तुकोबारायांचा वर्णन मात्र विटेवरच्या मालकाचं आहे, परंतु विटेवरच्या मालकाचं वर्णन करत असताना तुकोबारायांनी देवाच्या नावाचा उल्लेख कोठेही केलेला नाही, कोठेही केलेला नाही. मग आता ऐका, पुरावा देते. ज्याचा आदर करायचा असतो त्याचं नाव घ्यायचं नसतं. आता विश्वपिता भगवान परमात्म्याला वनवास झाला. काय झाला? वनवास झाला. आता परमात्मा वनवासाला गेले. आता देवाचंही कर्म चुकलं होतं, देवाकडून एक देवाचं कर्म चुकलं म्हणून परमात्म्याला वनवास भोगावा लागला. कर्मे राम वनवास गेला. आता ऐका, विश्वपिता भगवान परमात्म्याला वनवासाला जावं लागलं, देवाचं कर्म चुकलं म्हणून देवाला वनवास प्राप्त झाला. परंतु ऐका, वनवासात जात असताना जगाची मालकीण पण सोबत आहे. कोणी? जगाची मालकी नाही, बरोबर आहे. पृथ्वी ज्याच्या डोक्यावर शेष आहे ते शेष भगवान
लक्ष्मणही सोबत आहे. निघाले दरमजल करत 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 आता माता माऊल्या हो एका ठिकाणी विश्रांती करता थांबले. आता विश्रांती करता थांबल्यानंतर एका स्त्रीनं पाहिलंय कोणीतरी महात्मे आलेत आणि मस्तपैकी विश्रांती त्या ठिकाणी करताय. आता कसं आहे, एक स्त्री दुसऱ्या स्त्री जवळ गेली का तिला माईक लावायची गरज नाही राहत का? राहते का हो पुष्पाताई? राहते का माईक लावायची? रिटर्न इको बिको काही ट्रबल गेन बेस काही लागतंय का? त्या स्त्रीनं पाहिलं आणि सीतामाईला प्रश्न केला. आपलं फक्त कसं आहे, बटन दाबायचा उशीर, एकदा बटन दाबलं का बंदच होत नाही. मग ती मोटर इतकी फास्ट चालते फक्त बटन दाबायचा उशीर आहे. खरं आहे ना? मग आता ऐका, आता त्या स्त्रीनं सीता आई साहेबांना प्रश्न केला. प्रश्न असा केला म्हणे, का हो ज्याचा वर्ण गोरा आहे ते तुमची कोण आहे? काय प्रश्न केला? बारकाईनं ऐकताय ना? उत्तर चुकल्याच्या नंतर मी डबल न वसुली करणार, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न असा केला, का हो ज्याचा वर्ण गोरा आहे ते तुमचे कोण आहे? सीतामाईनं लगेच उत्तर दिलं, ज्याचा वर्ण गोरा आहे ते माझे दीर आहेत. काय म्हणे? ते माझे दीर आहे. बरं, आता सीतामाईनं पुन्हा दुसरा प्रश्न केला, म्हणे ज्याचा वर्ण निळा आहे ते तुमचे कोण आहे? तुम्हाला काय वाटतं माता माऊली, सीतामाईला उत्तर दिलं असेल का? 33% आरक्षण आहे, घाबरता काय? दिला असेल का? कसं दिलं असेल? नका टेन्शन घेऊ, मीच सांगते. ऐका, सीतामाईनं उत्तर दिलं परंतु न बोलता दिलं. कसं दिलं? न बोलता दिलं. मग तुम्ही म्हणाल त्या काय मुक्या होत्या का? त्या मुक्या नव्हत्या. सीतामाईनं उत्तर दिलं, न बोलता दिलं, म्हणजे लाजल्या. काय? लाजल्या. आणि मग लाजल्याच्या नंतर त्या स्त्रीच्या लक्षात आलं, ज्या अर्थी सीताई साहेब लाजल्या त्या अर्थी हे त्यांचे मालक असावे. कोण असावे? मालक असावे. म्हणजे ऐका, मी सांगत होते, ज्याचा आदर करायचा असतो त्याचं नाव घ्यायचं नसतं. अभंग तुकोबारायांचा आहे, वर्णन मात्र विटेवरच्या मालकाचं आहे. परंतु या अभंगामध्ये तुकोबारायांनी देवाच्या नावाचा उल्लेख कोठेही केलेला. विठ्ठल विठ्ठल मग आता तुकोबाराय म्हणतात देव किती सुंदर. देवा इतकं सुंदर कोणीही नाही. देवा इतकं सुंदर कोणीही नाही. आता जर विचार जर केला, देवाचे 3 रूप आहे, एक तदेकात्मक, स्वयं आणि आवेशरूम. यापैकी जगाचा जगन्नाथ विश्वाचा मायबाप ज्याला देव म्हणतात तो परमात्मा स्वयं आहे. कसा आहे तो? स्वयं जन्माला आला. तुम्ही म्हणाल ताई पुरावा द्या. पुरावा घ्या, फार गोड पुरावा आहे. शंकराचार्यांनी पुरावा दिला. विभुं वेणुनादं चरंतं दुरंतं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कसा आहे तो परमात्मा? स्वयं. स्वयं या शब्दाखाली अंडरलाईन करा, कारण तो जगाचा जगन्नाथ विश्वाचा मायबाप ज्याला देव म्हणतात तो परमात्मा स्वयं आहे. आता लांब कशाला जाता? पुरावा घ्या ना, पुरावा घ्या. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. रामनवमी झाली. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, उभे सुरवर ते योमी. मग तो परमात्मा कसा आहे? स्वयं आहे. तो स्वयं जन्माला आला. कोण? विश्वाचा मायबाप ज्याला देव म्हणतात तो परमात्मा. तो स्वयं जन्माला त्या ठिकाणी आलेला आहे. मग आता ऐका, भागवतात भगवान परमात्म्याचे 24 अवतार. किती अवतार?
24 अवतार. आता त्या 24 अवतारापैकी 10 अवतार सगळ्यांचे पाठातले. सांगा बरं टपाटपा 1 2 2 3. वा वा तुम्ही बरोबर सांगितले हो. यांनी बरोबर उत्तर दिलं बरं का संदीप भाऊ. विठ्ठल विठ्ठल. आता ऐका 10 अवतारापैकी देवाची 3 अवतार सुंदर सांगितले. किती? 3 अवतार सुंदर सांगितले. ते म्हणाल ताई 3 अवतार सुंदर नेमके कसे कोणते? आता पुराव्यानिशी सांगते ऐका. तुम्ही फक्त ऐकायचं काम करा. परंतु ऐका जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा मुखानं काय घ्यायचं. इथली माणसं बोलत नाही का? का दडपण आलंय तुमच्यावर? तसं काही नाही ना, मग मोकळी व्हा की. ऐका जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा काय करायचं हातानं. वा 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 वा. हातानं टाळी वाजवायची माता मावल्या हो. मुखानं काय करायचं? भगवंताचं चिंतन करायचं. कारण ऐका टाळी वाजवण्याचे पण फायदे काय आहे? टाळी वाजवण्याचे पण फायदे. आता ऐका टाळी वाजवल्यानंतर काय फायदे होतात तुम्ही मला पुन्हा प्रश्न करा. कारण टाळी वाजवण्याचे फायदे आहे कसे सांगू? सांगतेच ऐका. टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी. वाटेने चालावी पंढरीसी. वाटेने चालावी पंढरीसी. टाळी वाजवा हाटन पेठ पंढरी हाट नवलाची पेठ. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटते चालावी पंढरीची. कीर्तनात टाळी वाजवण्याचे फायदे. फायदे कोणते? आता पुरावा दिला. कीर्तनात टाळी होय पातकाची होळी. होय पातकाची होळी. होय पातकाची होळी. कीर्तनात टाळी होय पातकाची होळी. होय पातकाची होळी. होय पातकाची होळी. कीर्तनात टाळी. कीर्तनात टाळी. कीर्तनात टाळी. होय पातकाची होळी. होय पातकाची होळी. कीर्तनात टाळी. कीर्तनात टाळी. होय पातकाची होळी. होय पातकाची होळी. कीर्तनात टाळी. कीर्तनात वा. कीर्तनात टाळी होय पातकाची होळी. भोजन की मजा. भोजन की थाली से. देशमुख काकांनी बरोबर सांगितलं थाली से. भोजन की मजा थाली से. फूलों की मजा माली से. बर. झगडे की मजा. ज्याला भांडण करायचं त्याला 5-50 शिव्या आल्या पाहिजे. वा कमाल आहे राव तुमची. ज्याला भांडण करायचं त्याला 5-50 शिव्या आल्या पाहिजे. तुम्ही म्हणाल काय म्हणतात आहे आता कलियुगात सध्या बाबा फक्त काय आहे? एक तर बावळट येडपट इडियट नॉनसेन्स नाही तर मग मूर्ख. याच्या व्यतिरिक्त काहीच येत नाही. जनाबाईने भगवान परमात्म्याबरोबर भांडण केलं परंतु भगवान परमात्म्याला शिव्या कशा घातल्या? खरपुसंग खमंग. आता ऐका विठ्ठल विठ्ठल स्त्रीच्या
मुक्त फळामध्ये पहिली शिवी येते मेल्या. खरंय का नाही? पुरावा देते मी. सभी तुकया मेला तेने अगुणा आणिला. मेल्या हा शब्द येतो. मग आता ऐका, कारण जे काही असेल तोंडात मुक्त फळ ती बोलून मोकळी होती. जनाबाईनं भगवंताला शिव्या घातल्या खरपूस खमंग. एक दोन देऊ का? आता ऐका. अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांड रडकी झाली, तुझी रांड रडकी झाली. जन्म सावित्री चुडाली, तुझे गेले बारे मढे, तुला पाहून काळ रडे. उभ्या राहून अंगणी शिव्या देती दासी जनी, उभ्या राहून अंगणी शिव्या देती दासी जनी. जनाबाईचा अधिकार होता. आताच्या कलियुगातल्या जनाबाईचा एवढा अधिकार आहे का? आताच्या कलियुगातला आहा. जनाबाई भगवान परमात्म्याला दोष सुद्धा लावत होती, नवनवी बोलत सुद्धा होती. एका अभंगात डायरेक्ट 7 बारात काढलाय. किती भारी म्हणे, देवा तुझ्या दरबारात न्याय येत नाही, धुंद झालाय तुझा दरबार. कोण म्हणते? जनाबाई. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला. जय हो. झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. वा. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. जनाबाईनं भगवान परमात्म्याला शिव्या घालावा, जनाबाईचा अधिकार येतो. आता कशावरून लांबलं हे? झगडे की मजा गाली से, तिथून लांबलं. आता ऐका, ससुराल की मजा. मी चेहरे पाहिले ओळखते किती आहेत. ससुराल की मजा साली से, साली नाही कळाली माता माऊली, केळीची नाही बरं का, कारण तुमच्या परिसरात सारी केळीचीच बाग आहे. लक्षार्थ वाचार्थ लक्षात द्या. ससुराल की मजा साली से, साली मेवणी मेवणी. हाँ, ससुराल की मजा साली से, और हरी कीर्तन की मजा टाळी से. मग जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा हातानं मुखानं करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. वा, अतिशय सुंदर. कार्तिक महाराजांसाठी टाळी वाजवा एकदा. फार गोड पुरावा त्या ठिकाणी दिला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम,
करटाळी बोला मुखी नाम. मग काय करायचे? हातानं टाळी वाजवायची, मुखानं चिंतन करायचं. परंतु ऐका, आपल्या शरीराचे मेन पार्ट या तळ हातांमध्ये. कुठे? या तळ हातांमध्ये. नुसतं कीर्तनाला आल्यानंतर कीर्तनकारा करत तुलू 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 पाहायचं नाही, टुळू टुळू पाहायचं नाही. हातानं टाळी वाजवायची, मुखानं चिंतन करायचं. कारण ऐका, टाळी वाजवण्याचे फायदे ऐकायचे आता तुम्हाला. कीर्तनात टाळी वाजवल्याच्या नंतर रक्त पुरवठा सुरळीत होतो. मेन पार्ट या तळ हातांमध्ये रक्त पुरवठा सुरळीत होतो. आता ऐका, कीर्तनात टाळी वाजवल्याच्या नंतर आपण केलेले पाप जळून जातात. पुरावा दिला मगाशी. कीर्तनात टाळी वाजवल्याच्या नंतर पुण्य वाढतं, पाप जळून जातो. परंतु ही टाळी कुठेही नाही वाजवायची, तिला लिमिट आहे. तिला काय आहे? लिमिट आहे. जिथं कथा चालू आहे, आता तुमच्या या गावामध्ये संगीतमय शिवपुराण कथा या ठिकाणी चालू आहे. योगेश महाराजांची कथा या ठिकाणी चालू आहे. मग आता ऐका, कथेला गेलात हाताने टाळी वाजवायची, ज्यावेळेला भजन चालू होईल त्यावेळेला भजन म्हणायचं. हरिपाठाला गेलात हाताने टाळी वाजवायची, कीर्तनाला गेला हाताने टाळी वाजवायची, मुखानं चिंतन करायचं. परंतु ऐका, परत तुम्ही किन्नी गावात, किन्नीच ना, हां, किन्नी गावातील सर्व म्हणतील काय, त्या संदीप दादानी नाशिकवरून जयश्रीताई गावंडे आणल्या आणि त्यांनी सांगितलं टाळी वाजवायची, कारण पाप जळून जातं, पुण्य वाढतं. काय होतंय अजून? ब्लड सर्क्युलर म्हणजे रक्त पुरवठा सुरळीत होतो. काय होतं? रक्त पुरवठा सुरळीत होतो. मग ज्यांनी ज्यांनी रक्त पातळ व्हायची गोळी चालू केली त्यांनी लगेच बंद करा. कारण कीर्तनात टाळी वाजवल्याच्या नंतर रक्त पुरवठा सुरळीत होतो. मग आता ही टाळी वाजवायला लिमिट आहे, नाही तर घरी जाल माता मावल्या हो. घरी गेल्याच्या नंतर तुम्ही परत म्हणाल आज की नाही त्या गावंडी ताईंनी टाळी वाजवायला सांगितली, सगळे पाप जळून जातात, पुण्य वाढतं. मग नुसती टाळी वाजवायची, परंतु ती नुसती नाही वाजवायची, तिला लिमिट आहे. तिला काय आहे? लिमिट आहे. मग घरी जाल परत, मग घरी गेल्याच्या नंतर पप्याचा बाप म्हणून अगं ये लय गरम होते, थंड पाणी आण ना. ती म्हणून थांबा, वल्ल टिकोरं काढल्याशिवाय राहणार नाही. वल्ल टिकोरं काढल्याशिवाय तो राहणार नाही. मग जिथं कथा चालू आहे, जिथं कीर्तन चालू आहे, तिथंच हातानं टाळी वाजवायची, मुखानं काय करायचं? विठ्ठल विठ्ठल. आपला विषय लांबला. देव किती सुंदर आहे. 10 अवतारापैकी देवाचे 3 अवतार सुंदर. आता ऐका, पुरावा फार गोड आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी पुरावा दिला, देव किती सुंदर आहे नव्हे. 10 अवतारापैकी देवाची 3 अवतार सुंदर. आता पहिला सुंदर सांगितलाय कोण? सुंदर ते ध्यान मांडीवर घेऊनी, 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 कौसल्या जनानी गीती गान, कौसल्या जनानी गीती गान, सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी, सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी. कौसल्या जनाने घेते गात, कौसल्या जनाने घेते गात, सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी, सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी. सुंदर ते ध्यान मांडीवर घेऊनी, कौसल्या जनानी गीती गाय, सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी. माता ऐका, एकाच अभंगात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी 3 पुरावे दिले, देव सुंदर आहे. याचा पुरावा एकाच अभंगात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी दिला. पहिला पुरावा 7वा अवतार मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा अवतार. आत्ताच रामनवमी झाली, आत्ताच रामनवमी झाली. मग
ऐका, 7वा अवतार मर्यादा पुरुषोत्तम अवतार, मग एक राम सुंदर. कारण शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात त्या सुंदर असणाऱ्या ध्यानाला कौसल्या माता मांडीवर घेऊन काय करते, गायन करते. मग एक राम सुंदर. आता तसा जर विचार केला माय बापा हो, आपण सर्वजण भाग्यवान आहोत. का भाग्यवान सांगू का तुम्हाला? 22 जानेवारी या दिवसाचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. कसे साक्षीदार? आपल्याला कोणी विचारलं काय बाबा काय झालं तुमच्या राज्यात, आपण छाती ठोकून सांगितलं पाहिजे आमच्या राज्यात राम मंदिर झालं. काय झालं? आमच्या राज्यात राम मंदिर झालं. 22 जानेवारी मूर्ती प्राण प्रतिष्ठेचे राम लल्लाचे आम्ही कोण आहोत? साक्षीदार आहोत. आमच्या राज्यात राम मंदिर झालं. माता माऊल्या हो, या कीर्तनातून एक तुम्हाला हट्ट करायला सांगणार आहे मी. तुम्ही म्हणाल कोणता? सोन्याचा, हिऱ्याचा, माणिक मोत्याचा? अजिबात नाही. तुम्ही मालकाकडं हट्ट हा करायचा नाही, अजिबात काही मागू नका, परंतु जे सांगते ते मागायचे. काय? आता ऐका, तुम्ही तुमच्या मालकाला म्हणजे तुमच्या मिस्टरांना म्हणजे तुमच्या पतिदेवांना पतिदेवाकडं एक हट्ट करायचा आहे. काय हट्ट? विचारा ना. कोणता ताई हट्ट? तुम्ही म्हणायचं मला सोनं नको, चांदी नको, हिरे नको, काहीच नको, साडी नको, काही नको, मी आहे त्यात खुश आहे, परंतु एकदा मृत्यू येण्याच्या अगोदर एकदा मला अयोध्येला न्या आणि राम मंदिर दाखवा. हा हट्ट तुम्ही कोणाकडे करायचा आहे? तुमच्या मालकाकडे करायचं. एकदा तरी अयोध्या मला दाखवा असा हट्ट तुम्ही तुमच्या मालकाकडे करायचा आहे. मग आता ऐका, देव किती सुंदर आहे याचंच वर्णन चालू आहे. आणि कौसल्या माता त्या सुंदर असणाऱ्या ध्यानाला मांडीवर घेऊन गायन करते. हो, सुंदर ते ध्यान मांडीवर घेऊन. आता दुसरा पुरावा दिला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी. पुरावा फार गोड आहे. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी, गोपाळ गवळणी खेळताती. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात ते सुंदर असणारं ध्यान नंदबाबाच्या अंगणामध्ये गोप गोपाळांसोबत खेळ खेळतय. मग भगवान परमात्म्याचा 8वा अवतार द्वारकाधीश श्रीकृष्ण भगवान परमात्मा एक सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सुंदर सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम पुरावा दिला कार्तिक महाराजांनी. तर भगवान परमात्मा सगुण आहे, सुंदर आहे, मेघ श्याम आहे. कोण आहे तो? जगाचा जगन्नाथ विश्वाचा मायबाप. 2 पुरावे झाले. एक राम सुंदर, कृष्ण सुंदर. एक तर कसे एकच विषय धरला का त्याच्यावरच बोलते, मला ती सवयच आहे, पुढं जातच नाही. आता ऐका, पुढं आहे
तो जगाचा जगन्नाथ विश्वाचा मायबाप ज्याला देव म्हणतात तो परमात्मा सुंदर. कसा सुंदर ते ध्यान, तो भगवान परमात्मा सुंदर कोणा करता आला? पुंडलिकाच्या भावार्थासाठी गोकुळी हुनी झाला येता. पुंडलिका पाठी उभासी सुंदर ते ध्यान चंद्रभागेत. मग एक राम सुंदर, कृष्ण सुंदर आणि विठोबा सुंदर. राम सुंदर, कृष्ण सुंदर, विठोबा सुंदर. मग जगद्गुरु तुकोबा राय त्या विटेवरच्या मालकाचं वर्णन करता. देव किती सुंदर आहे याचं वर्णन करता. परंतु देवा इतकं सुंदर कोणीही नाही आणि अद्याप अजून जन्माला पण आलेलं नाही. का आलं? झोपल्या का काय? नाहीत ना मावशाव जाग्यात ना. बरं 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 ऐका, देवा इतकं सुंदर कोणीही नाही. देवाला गर्व अहंकार अजिबात सहन होत नाही. लक्ष्मी मातेला वाटायचं माझ्या इतकं सुंदर कोणीच नाही. अहो तिला मीपणा झाला, सौंदर्याचा अहंकार झाला आणि भगवंताला तो सहन होत नाही. आता बघा समुद्र मंथन झालं. आता समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर आली. कोणती कोणती सांगा बरं टापा. आमच्याकडं मेल्या व माणसं जाळी त्या, तुमच्याकडे